गोड माझी माय ग, गाईचे दूध आहे पौष्टिक हो, माझी गाय आहे सर्वात पवित्र हो, शांत प्रेमळ तिचा स्वभाव हो, जशी गोड गोड माझी माय हो. अग ग काऊ ग, गाय माझी माय ग, गोड माझी माय ग. हंबा हंबा करत फिरते कशी, रवंथ करत पहा बसते कशी, पाणी पिते बादली भरून कशी, डोळे तिचे गोंडस हो बघ कशी, सगळीकडे हो काऊ माझी काऊ. अगाग म्हशी मला कुठे नेशी, वाह 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 वाह. अगाग म्हशी मला कुठे नेशी, वाह 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 वाह. बाबा तेलू वेगळीचे हो, पाण्याची भलतीचे होस तिला हो, चखलात लोळत तिचे सनस्क्रीन हो, वणदार तिचे शिंग कसे हो, बफेलोचे दूध किती घट्ट आहे हो. अगं म्हशी, अगं म्हशी मला कुठे नेशी, अगं म्हशी मला कुठे नेशी, मेह मेह करते शेळी, शेळीचे पिल्लू माझ्या संगे खेळी. गोट माझी गोड फ्रेंड हो, दिसते किती भोळी भाबडी हो, डोळे जसे काही एलियन हो, हसू तिच्या भुलवते हो. बोकडाची दाढी किती गमतीदार, शिंग पहा बोलतो त्रास देऊ नका फार, डोंगरावर चढते किती सहज म्हणते फ्रेंड्स, शिवाय तिला नाही जमत, गवतात खाते होती फिरत फिरत, एकमेकांची साथ नाही सोडत. मेह मेह करते शेळी, शेळीचं पिल्लू माझ्या संगे खेळी. अग ग काऊ ग, गाय माझी माय ग, गोड माझी माय ग. नमस्कार बालमित्रांनो, गाईला इंग्लिशमध्ये आपण काऊ म्हणतो. खूप गोड असते ना, ती कधीच कोणाला त्रास देत नाही, म्हणूनच आपण तिला देवतुल्य मानून तिची पूजा करतो. काऊला आपण बऱ्याचदा रवंथ करताना पाहतो. ती खरं तर जेव्हा गवत दिसतं तेव्हा पटापट खाऊन घेते आणि मग वेळ असेल तेव्हा पोटातून परत बाहेर काढून चावून चावून बारीक करून मग खाते. तुम्हीही नीट चावून खात जा बरं, जेणेकरून अन्नातील सर्व पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात. दुसरी गंमत म्हणजे काऊ खूप इमोशनल असते. एकदा का कोणी तिचा फ्रेंड झाला तर तिला दुरावा सहन होत नाही आणि ती रडते सुद्धा. काऊचं पिल्लू खूप मस्त खेळतं ना. आता पाहूया म्हैस म्हणजेच बफेलो. तुम्ही ती हिंदीतली म्हण ऐकली असेल ना, गई भैंस पाणी में. खरं तर म्हशीला पाणी खूप आवडतं. ती तासन तास पाण्यात बसून राहू शकते. त्याचं खरं कारण म्हणजे तिला गरम खूप होतं आणि पाण्यात तिला दिलासा भेटतो. बफेलो मिल्क म्हणजे म्हशीचं दूध खूप घट्ट असतं. त्यापासूनच आईस्क्रीम, दही असे दुधाचे पदार्थ बनवणे सोपे असते. आता पाहूया शेळी म्हणजेच गोट. गोट दिसायला खूपच भोळी आणि गोड असते. ती खूप लवकर माणसांची फ्रेंड होते आणि तिचे डोळे पाहिलेत का, अगदी एलियन वाटतात. अशा चौकोनी डोळ्यांनी तिला मागचंही दिसतं. गोटचा बॅ बॅ असा आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही. गंमत म्हणजे प्रत्येक ग्रुपमधल्या शेळीचा आवाज आणि ओरडण्याची पद्धत वेगळीच असते. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. बाय बाय.